मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये वर्क करताना तुमच्याकडे अशा प्रकारचा डाटा नक्कीच आला असेल, ज्याच्यामध्ये कुठे कोणता हायलाईट केलेला आहे, कुठे कलर चेंज आहे, कुठे बोल्ड आहे, कुठे बघा तुमचा आता हा जो आपला कॉलम आहे तो कॉलम पण इकडे जास्त सरकलेला आहे, कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे. ठीक आहे, बऱ्याचशा ठिकाणी लाल कलरमध्ये लाल फॉन्ट रेड फॉन्ट आहे, कुठे येलोमध्ये हायलाईट केलेला आहे, कुठे रेडमध्ये हायलाईट केलेला आहे. म्हणजे हा डाटा जो आहे पूर्णपणे तो एक प्रकारे वेस्ट केल्यासारखं तुम्हाला वाटत असेल. आणि जर तुम्ही याला प्रत्येकाला मॅन्युअली जर करतो म्हटला तर भरपूर वेळ जाणार मित्रांनो. मॅन्युअली तुम्ही याला असं सेट करत राहणार तर भरपूर म्हणजे खूप टाईम वेस्टिंग ही गोष्ट आहे. आणि तुम्ही याला असं सिलेक्ट करून जर इथून नो कलर वगैरे असं करत राहणार त्यालासुद्धा भरपूर वेळ जाणार. तर तुमचा वेळ वाचवण्यासाठी आज मी काही शॉर्टकट की तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्या वापराने तुम्ही एक्सेलमध्ये डाटा फक्त 2 ते 3 मिनिटामध्ये पूर्ण अरेंज करू शकणार आहे. आणि जास्त वेळ लागणार नाही मित्रांनो. खूपच शॉर्टकट की मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी आपण बघूया फॉन्ट कलर सगळ्या ठिकाणी वेगवेगळं दिलेलं आहे. कुठे रेड आहे, कुठे पर्पल आहे, ठीक आहे, कुठे वेगळंच काहीतरी कलरमध्ये आहे. तर आपण त्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे, कंट्रोलने आपण सिलेक्ट करून घेऊया. आता फॉन्ट कलर जो आहे तो सारखा करण्यासाठी म्हणजे ऑटोमॅटिक ब्लॅक करण्यासाठी सिम्पल काय करायचं, मला कीबोर्डवरून Alt+H+F+C आणि A ही शॉर्टकट की तुम्हाला प्रेस करायची आहे. ठीक आहे, याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला पूर्ण जो फॉन्ट आहे तो तुमचा कोणत्या कलरमध्ये झाला आहे, ब्लॅक कलरमध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं, आता हे जे हायलाईट कलर्स आहेत त्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर हायलाईट कलर काढण्यासाठी एक साथ तुम्हाला काय करायचं आहे, Ctrl+A बटन प्रेस करायचे आहे, Alt प्रेस करा, HN ही शॉर्टकट की प्रेस करा. ऑटोमॅटिकली सगळे तुमचे हायलाईट्स जे आहेत ते निघून गेलेले आहे. त्याच्यानंतर आता बघा आपले जे रो आहे आणि कॉलम आहे ते कॉलम सेट करावे लागणार. कारण बघा जसं तर कुठे हे अशा प्रकारे असू शकते, ठीक आहे, कुठे एकदम असं जास्तच झालेलं असेल तर याला कशा प्रकारे सेट करायचं बघा. ऑटोमॅटिकली Ctrl+A ने आधी तर सिलेक्ट करून घ्या, त्याच्यानंतर Alt+HOI ही शॉर्टकट की प्रेस करा. ऑटोमॅटिकली ज्याला जेवढी जागा लागते ऑटोमॅटिकली तेवढं त्यांनी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी शॉर्टकट की तुम्हाला हे रो सेट करण्यासाठी म्हणजे जसं आता इथे रो जास्त जागा घेतलेली आहे, इथे पण जास्त घेतली आहे, कुठे कमी घेतली आहे, तर ते सेट करण्यासाठी Ctrl+A ने सिलेक्ट केलं आपण. Alt+HOA ही शॉर्टकट की प्रेस करा. ऑटोमॅटिकली सर्व डाटा जो आहे तो तुमचा काय झालेला आहे, कॉलम आणि रो सेट झालेली आहे. आता दुसरी शॉर्टकट की काय आपल्याला Ctrl+A ने सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि Ctrl+T बटन प्रेस करा म्हणजे हा टेबल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे, सिम्पल याला ओके करा. बघू शकता अशा प्रकारचं आपलं फॉर्मॅटिंग ओके झालेली आहे. आता सिम्पल राहिलं आहे काय, कुठे कुठे बोल्ड आहे तर तुम्हाला Ctrl+A ने ऑल सिलेक्ट करून घ्या, Ctrl+B प्रेस करा, परत एकदा Ctrl+B प्रेस करा. आता सगळे तुमच्या ठिकाणचे बोल्ड कॅन्सल झालेले हटलेले आहे. आता मला फक्त एक वरची एक रो बोल्ड पाहिजे तर मी याला सिलेक्ट करा आणि Ctrl+B ने बोल्ड करून घ्यायचे तुम्हाला. तर अशा प्रकारे तुम्ही बोल्ड करू शकता आणि सगळ्या गोष्टी जे डाटा आहे आता बघा एक प्रॉपर वेमध्ये तुम्हाला दाखवत आहे. आणि परत जर तुम्हाला याच्यातल्या काही डिझाईन चेंज करायचे असतील तर तुम्ही येथून वेगवेगळ्या कलरचे टेबल तुम्ही इथून निवडू शकता. इथं काही टेम्पलेट्स दिलेले आहेत, तुम्ही इथून निवडू शकता. नॉर्मली ब्ल्यू हा ठेवायचा आहे कारण ब्ल्यू थोडा ऑफिशियल वाटतो आणि ठीक वाटतो आहे. ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारे तुम्ही ऑल डाटा सेट करू शकता. आता म्हणाल की हे अशा प्रकारे दिसतं इथे तर ब्लँक जागा दिसत आहे, तर ते याच्यासाठी कारण आपण ऑटोमॅटिक केलेलं आहे त्याच्यामुळे काय वरच्या कॉलमला जेवढी जागा लागते तर तसंही म्हणण्यापेक्षा या कॉलममध्ये जेवढा कोणता सगळ्यात मोठा वर्ड लिहिला असेल किंवा काही नंबर लिहिला असेल त्याला जेवढी जास्त जागा लागते तेवढा ते ऑटोमॅटिकली घेऊन घेणार. जर तुम्हाला यालाही सेट करायचं आहे तर सिम्पल सिलेक्ट करा, होममध्ये जा आणि सिम्पल व्रॅप टेक्स्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि त्याच्यानंतर तुम्ही याला असं मॅन्युअल जरी केले तरी पण ते होऊन जाणार मित्रांनो. परंतु तसं करण्यापेक्षा हे असंही ठीक वाटते, त्याच्यामुळे ही शॉर्टकट की वापरून तुम्ही एवढं जरी केले तरी ओके आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही टेबल फॉर्मॅटमध्ये एक्सेलचा एक चांगली फॉर्मॅटिंग करू शकता. खूप शॉर्टकट की मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर हे शॉर्टकट की कशी वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. याच्यापैकी तुम्हाला कोणता माहिती होतं ते पण कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.